दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना त्रिवार अभिवादन। आज या ठिकाणी वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 22 च्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय भारतीताई मानसिंग जाधव यांच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व पक्षांचे पदाधिकारी, सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आपण एकजुटीने भारतीताईंच्या या प्रचार सभेच्या माध्यमातून, या रॅलीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भारतीताईंना समर्थन देण्यासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। बंधू भगिनीनो, ही लढाई संघर्षाची लढाई आहे। या संघर्षमय वातावरणामध्ये आपण भारतीताईंच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। एक सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे भारतीताई। भारतीताईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर या भारतीताई या विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असतात। त्या महिला बचत गटाचं काम चालवत असतात। या ठिकाणी ग्रंथालय झालं पाहिजे, या विभागामध्ये या ठिकाणी खेळाचं मैदान असलं पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी अनेक सुविधा देण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात। आणि आजच नाही, सातत्यानं गेले 10 ते 15 वर्ष भारतीताईंचं या ठिकाणी काम आहे। आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी भारतीताईंना या ठिकाणचं नेतृत्व करण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी या प्रभागातून त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। बंधू भगिनींनो, एक लक्षात ठेवा, संपूर्ण या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये वातावरण कसं ढवळून निघालेलं आपण बघतोय। या ठिकाणी सत्ता पैसा याच्या जोरावर सत्ताधारी पक्ष या ठिकाणी इथल्या लोकांना वेगवेगळे आमिष दाखवून आपल्या बाजूने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे। अरे हे आज इथं आहेत तर उद्या तिथं आहेत, परंतु या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार निश्चितपणे या ठिकाणी परिवर्तन करणार अशी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देण्यासाठी आलेलो आहे। ही संख्या किती आहे हे लक्षात न घेता हे लक्षात घ्या की ही संख्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलेली आहे। आज जर बघत असाल, सत्ताधारी पक्ष असतील किंवा अनेक प्रस्थापित लोक असतील, पैसे देऊन या ठिकाणी वर्गणी गोळा, लोकांना पैसे देऊन या ठिकाणी रॅली काढली जाते। आमच्यामध्ये ती व्यवस्था नाही। आमच्यामध्ये शाहू फुले आंबेडकर जो पेरलेला आहे तो शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतोय। म्हणून निश्चितपणाने या ठिकाणी आपला विजय होणार आहे हे मी काही सांगायची गरज नाही। सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये या ठिकाणी क्रांतीचा बदल घडवून आणण्याची एक क्षमता निर्माण झालेली आहे आणि ती प्रत्येकाची इच्छा आहे। या ठिकाणी बदल झाला पाहिजे। या ठिकाणी पैसा आणि सत्तेच्या जोरावर आपल्या मतदानाचा अधिकार खेचून घेणाऱ्या इथल्या राजकारणी लोकांना तुम्हाला एक धडा शिकवायची वेळ आलेली आहे। अरे हे जनतेचे नाही तर कुणी, सगळे एकाच माळेचं मणी, हे जनतेचे नाही तर कुणी, सगळे एकाच्या माळेचं मणी। कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही रामी। कुंकू एकाच्या नावाचं माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाने धरलाय, अशातली ही औलाद या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरीची परीक्षा घेऊ, विचारधारेची परीक्षा घेऊ पाहते। परंतु महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलं। त्या धर्तीवर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान आणलं आणि त्या संविधानाशी छेडछाड करणारी लोक या ठिकाणी सत्तेत बसून आपलं संविधान हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यासाठी संविधान प्रेमी लोकांना, बहुजनांना मी सगळ्याला आपल्याला आव्हान करतो, जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन या देशाचं राष्ट्रहित बघणं हे काळाची गरज आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर ही भारतीय आहे।
धर्म आणि जातीच्या नावावर या ठिकाणी जोगवा मागून इथल्या समाजाला आणि संविधानाला दिशाभूल करण्याचं काम करणाऱ्या लोकांना ही एक त्यांची जागा दाखवून देण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्या एक लक्षात आलं पाहिजे, रात्री एका पक्षात तर सकाळी दुसऱ्या पक्षात कसला तत्व आणि